नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। छत्रपती संभाजीनगरमधून महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरेकडून उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन। केरळमधून लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांकडून उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी अजितदादांच्या उपस्थितीत रॅली, आढळरावांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। नंदुरबार लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवींकडून उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी पाडवींकडून शक्ती प्रदर्शन, तर निश्चितपणे जिंकणार पाडवींना विश्वास। महायुतीच्या जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत भरलाय उमेदवारी अर्ज। बीडमधून बलुतेदार ओबीसी समाजाकडून भीमराव दळवेंकडून आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। तर बैलगाडीमधून रॅली काढत भरलाय उमेदवारी अर्ज। उद्या महाराष्ट्रातील 8 तर देशातील 89 जागांसाठी मतदान पार पडणार। निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी उद्याची तयारी पूर्ण। 20 वर्षांपासून नागरी सुविधा मिळत नसल्याने धाराशिवच्या खाजानगर परिसरामध्ये रहिवाशांचा मतदानावर बहिष्कार। मतदानात या सगळ्या भागामध्ये त्यांनी बॅनर्स लावलेले आहेत। बुलढाण्यातील सोनाळ्याच्या गोंड गोवारी समाजाचा लोकसभा मतदानावर बहिष्कार। प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी गोंड गोवारी समाज आक्रमक। बुलढाण्याच्या चिखलीत मतदानासाठी उभारलेला वॉटरप्रूफ मंडप कोसळला। पोलिंग पार्ट्यांना मतदान साहित्याच्या वाटपात अडचणी, अखेर शाळेचा आधार घेत साहित्य वाटपाची व्यवस्था। वाशीमध्ये उद्या मतदान। निवडणूक कामासाठी 7,719 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती। कर्मचाऱ्यांचे पोस्टल बॅलेट मतदान। बुलढाण्यात मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज। 11,000 कर्मचारी आणि अधिकारी वर्गात नियुक्ती। 17,82,000 मतदान बजावणार मतदानाचा हक्क। वर्धा लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर मतदान पथकं रवाना। मतदान साहित्य घेऊन जाणाऱ्या पथकांसाठी बसेसची व्यवस्था। अकोला लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान। जिल्हा निवडणूक विभाग सज्ज। जिल्ह्यात 110 बसची प्रशासनाकडून व्यवस्था। यवतमाळ वाशिम मतदारसंघातील निवडणूक कर्मचाऱ्यांची तयारी पूर्ण। मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त। अकोला लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार। 10,000हून अधिक निवडणूक कर्मचाऱ्यांकडून तयारी पूर्ण। नांदेड लोकसभेसाठी उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार। निवडणूक कामासाठी 10,637 कर्मचाऱ्यांची नियुक्ती। वर्धा लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी प्रशासन सज्ज। जिल्ह्यात कलम 144 लागू झालाय, तर पोलिसांचा चोख बंदोबस्त। हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी 10,000 कर्मचारी तैनात। पोलिंग पार्ट्या मतदान केंद्रावर रवाना। निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांची माहिती। रत्नागिरीत 1,625 मतदान केंद्र, तर सिंधुदुर्गात 1,942 मतदान केंद्र सज्ज। एकूण 14,51,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील। बुलढाण्यात निवडणूक सामग्री मतदान केंद्रावर पोहोचवण्यासाठी 270 बसेसची प्रशासनाकडून व्यवस्था। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज। यवतमाळ वाशीमध्ये मतदारादरम्यान आता उष्माघात होऊ नये म्हणून विशेष काळजी। निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी पोलिसांकडून 4,000 फूड पॅकेट्सची व्यवस्था। नांदेड लोकसभा मतदारसंघातील दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया उद्या पार पडणार। निवडणूक कामासाठी 10,637 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर 18,51,000 मतदार मतदान करणार आहेत। पुण्याच्या भोरमध्ये विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येत पथनाट्याद्वारे केली आहे मतदानासाठी जनजागृती। मतदानाचा हक्क बजावण्याचं विद्यार्थ्यांचं नागरिकांना आवाहन। बीडच्या गेवराईमध्ये विद्यार्थ्यांकडून पथनाट्य करत मतदान जनजागृती। शारदा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मतदानाचं महत्त्व पटवून दिलंय। सांगलीतील काँग्रेस मेळाव्यात विशाल पाटलांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। हातात बॅनर घेऊन कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी। वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्याव्यात। सांगलीतील काँग्रेस मेळाव्यात कार्यकर्त्यांचा गोंधळ। विश्वजित कदम यांच्याकडून कार्यकर्त्यांची मनधरणी। कराडमध्ये येत्या 29 एप्रिलला उदयनराजेंच्या प्रचारासाठी मोदींच्या सभेचं आयोजन। सभेआधी उभारण्यात आलेल्या मंडपाचं धैर्यशील कदम रामकृष्ण वेताळे यांच्या हस्ते भूमिपूजन।
भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेंनी कणकवलीत महायुतीची घेतली बैठक. घटक पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करत दिल्यात सूचना. परभणीत महादेव जानकरांची गाडी अडवणूक करणारे संजय जाधवांचे कार्यकर्ते, जानकरांचा आरोप. शेतातील म्हसोबाचं उदाहरण देत राजू शेट्टींचं जनतेला साकडं. मी तुमच्या उसाच्या फडातला म्हसोबा, मतदान रूपी परडी मला सोडा. सांगलीत राजू शेट्टींचं मतदारांना भावनिक आवाहन. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत जेजुरीत प्रचार रॅलीत महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. सुप्रिया सुळेंसाठी त्यांची मुलगी रेवती सुळे पहिल्यांदाच प्रचाराच्या मैदानात. बारामतीत युगेंद्र पवारांसोबत रेवती सुळेंची पदयात्रा. पुण्याच्या कोळेवाडी गावात सुनेत्रा पवारांनी वाघजाई मंदिरात घेतले दर्शन, तर गावकऱ्यांशी संवाद साधत अडचणी दूर करण्याचं आश्वासन. सोलापुरातील अपक्ष उमेदवार व्यंकटेश यांच्यावरील गुन्हा दाखल होण्याची शक्यता. 3 लोकसभेच्या जागांवर अर्ज दाखल केल्यानं अडचणी. धैर्यशील मोहिते पाटलांना आपचा जाहीर पाठिंबा. मोहिते पाटलांचा भाजपचे नाईक निंबाळकरांविरोधात लढत. सोलापुरात लोकसभेत वंचित बहुजन आघाडीचा अपक्ष उमेदवार आतिश बनसोडेंना पाठिंबा. वंचितच्या पाठिंब्यामुळे प्रणिती शिंदेंना फटका बसण्याची शक्यता. रत्नागिरीत 28 एप्रिलला मनसे आणि उद्धव ठाकरेंची सभा. नारायण राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरे येण्याची शक्यता, तर विनायक राऊतांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा. रत्नागिरीमध्ये उद्या नारायण राणेंच्या प्रचारासाठी फडणवीसांची सभा. राजापूरमधील राजीव गांधी क्रीडांगणावर सभा होणार. नाशिकच्या येवल्यातील शिवसृष्टी प्रकल्पाची मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी. जलद गतीनं काम करून प्रकल्प पूर्ण करा. भुजबळांच्या कंत्राटदाराला सूचना. साताऱ्याच्या पाटणमधील काळगाव धामणीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. शाळेच्या इमारतीसह घराचे छप्पर उडून गेलेत, तर आंब्याच्या बागांनाही मोठा फटका. गोंदिया जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळानं खरेदी केलेल्या धान खराब होण्याच्या मार्गावर. अवकाळी पावसामुळे भिजलेलं धान अंकुरित व्हायला सुरुवात झाली आहे. भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. काढणीला आलेल्या पिकांमुळे नुकसान झालेल्या पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. गोंदियात अवकाळी पावसामुळे आंबा पिकाला फटका. बागायती शेतीचंही मोठं नुकसान. आर्थिक मदतीची शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यात 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू. अवकाळी पावसामुळे ज्वारी, मका, भाजीपाला या सगळ्या पिकांचं नुकसान झालं आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली. गोंदियात 18,000 क्विंटल धानाचा घोटाळा. 5 संस्थांनी धानाच्या केलेल्या परस्पर विक्रीची वसुली सुरू, तर संस्थांची अनामत रक्कम, सातबारा आणि मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू. तुकाराम महाराजांच्या 339व्या पालखी सोहळ्याचं 28 जूनला प्रस्थान. दुपारी 2 वाजता होणार प्रस्थान. यंदा पालखी सोहळ्यात भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. पुण्याच्या खेडमधील खराडी पुरावत खंडोबा मंदिर परिसराची स्वच्छता. फर्स्ट सिटी वॉरियर्स या तरुणांकडून स्वच्छता मोहिमेचं आयोजन. हार्बर रेल्वे मार्गावर बोरिवलीपर्यंतचा विस्तार 3 वर्षात पूर्ण होईल. पश्चिम रेल्वे मार्गाचं आश्वासन आहे. प्रकल्पातील भूतांत्रिक तपासणी, ड्रोन सर्वेक्षण ही कामं पूर्ण. पावसाळी वेळापत्रकात कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत आणि तेजस एक्सप्रेस धावण्यावर प्रश्नचिन्ह. तर आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर 10 जून नंतर गाड्या रद्द झाल्याची माहिती. ट्रॅव्हल्स चालकांकडून आता तिकीट दरात दुप्पट वाढ. उन्हाळ्यामध्ये प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना तिकीट दरवाढीनंच घाम फुटणार. नाशिक जिल्ह्याच्या येवल्यातील वाहतूक कोंडीची मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून दखल. विंचूर चौफुलीवर कुणाचंही बॅनर लावू नका. पोलिसांना भुजबळांच्या सूचना. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई. नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 673 शिक्षकांवर देखील कारवाई. पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस. 2,500 ते 3,000 शासकीय कर्मचाऱ्यांना नोटीस, तर काही हजार कर्मचाऱ्यांनाही नोटीस. राज्यात 11वी प्रवेशाच्या 30% जागा रिक्त. सिस्कॅम संस्थेच्या अहवालातून समोर. मुंबईकरांचे भुयारी मेट्रो प्रवासाचे स्वप्न लवकर साकार होणार. कुलाबा ते सिब्ज मेट्रो 3 च्या चाचण्या मे अखेर पूर्ण होणार. मुंबई महानगरपालिका खड्डे बुजवण्यासाठी 50 कोटींची निविदा जाहीर करणार. पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवण्याचं काम पालिकेकडून पूर्ण.
पुणे मुंबई पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा, खडकी रेल्वे स्टेशन समोरील हॉटेल आणि चित्रपटगृहासाठी जास्त नुकसान भरपाईसाठी याचिका, कोर्टाने याचिकेवरील स्थगिती उठवली. शिवाजी पार्कात पोलीस परेड आणि अन्य कामांमुळे माती काढण्यास दिरंगाई, पोलीस परेडसाठी अतिरिक्त माती मैदानात न टाकण्याचं पालिकेचे पत्र. आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत पुणे देशात 9व्या स्थानावर, वर्षभरात विमानतळावरून प्रवाशांच्या संख्येत 18% वाढ, मात्र आंतरराष्ट्रीय उड्डाणात पुणे मागेच. परभणी शहरात मागील 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित, संतप्त नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना हार घालून त्यांचा सत्कार केला. पुण्याच्या मोरगावामध्ये महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यावर हल्ला झाला. हल्ल्यामध्ये महिलेचा मृत्यू, घटनेचा महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून निषेध करण्यात आला. नाशिकमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तोट्यामध्ये असलेल्या 11 शाखेंचं लवकरच विलिनीकरण होणार. बँकेची ढासळणारी आर्थिक परिस्थिती पाहता बँका बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय.